लग्नाची बेडी या मालिकेमध्ये पुढील येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की गोदामावशी राघवला बोलत असते की तुम्ही माझ्या कृष्णाची व्यवस्थित काळजी घेत नाही म्हणून मी तिला इथून घेऊन जाते. त्यानंतर दुर्गामावशी ही कृष्णाला जेवायला रूममध्ये घेऊन येते आणि रूमचं दार बंद करते. तेव्हा कृष्णा मात्र त्या ठिकाणी बसलेली असते आणि ती उठून आरशाजवळ जाते. आरशाजवळ गेल्यानंतर ती संतापाने आरशावरती फवारा मारते आणि नंतर तो आरसा प्लेन करून सिंधूचं रूप बाहेर आणते. त्यावेळेस दुर्गामावशी म्हणते की बस झालं, तर हे काय करत आहे. तेव्हा सिंधू ही उठते आणि म्हणते की दुर्गामावशी, मला माझ्या सावीला जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत मला हे रूप कोणाला सांगता येणार नाही. मी कृष्ण आहे म्हणून मला वावरावं लागणार आहे आणि या मधूने माझ्या मुलीला कुठं ठेवलेलं आहे ते मला अजून माहिती नाही आहे. त्यानंतर इकडे मधू ही शकुंतलेला फोन करते आणि सांगते की आता मी काय करू. तेव्हा शकुंतलाबाई म्हणते की तुम्ही आनंद मनवानं, कारण ती आता सिंधू नाही कृष्ण आहे आणि तुमचा राघू हा तुमच्याजवळ येणार आहे. त्यानंतर कृष्णा ही सिंधू आज झाली आणि दुर्गामावशीला सर्व सांगत असते. तेव्हा दुर्गामावशी म्हणते की तू आणि राघव दोघे मिळून सावीला शोधानं. तेव्हा सिंधू म्हणते की 1 महिन्यापासून राघवसुद्धा सावीला शोधतायत, परंतु मिळाली का त्यांना. ते पोलीस राहून काही उपयोग नाही आणि मी ही लढाई सुरू केली आहे मावशी, त्यामुळे ही लढाई मीच जिंकणार, मीच माझ्या सावीला सोडवून आणणार. त्यानंतर मधू ही दुर्गाला सांगते की ती मधू किती नीच आहे, तिला कुठलीही गोष्टी कळाली तर ती लगेच त्या ठिकाणाहून हलवते. त्यानंतर सिंधू म्हणते की मला माहिती आहे की ती मधू कशी आहे आणि त्यानंतर तिने माझ्या सावीला काय त्रास देत आहे मला माहिती आहे आणि मी ही लढाई एकटी जिंकते आणि एकटीच लढणार आहे. त्यानंतर दुर्गामावशी ही देवीला सांगते की तू हिची मदत कर, तू हिला बघितलेलं आहे ना की ही मुलीसाठी किती जीव तोडत आहे आणि तू ह्या दोघांनाही एकत्र कर, असं म्हणून ती हात जोडून दुर्गामातेची प्रार्थना करत असते. आणि त्यानंतर सिंधू मात्र ही दुर्गामावशीकडे बघत असते आणि दुर्गामावशीला म्हणते की मावशी घाबरू नको, ही लढाई मी जिंकणार, मी सुरू केली आहे ना, मग मीच तिला संपवणार. त्यानंतर सिंधू हे सर्व सांगत असते आणि दुर्गा ही सर्व ऐकत असते. नंतर दुर्गाच्या आणि सिंधूजवळ राघव येतो आणि त्यावेळेस राघव मात्र कृष्णाला बोलू लागतो. तेव्हा ती म्हणते की मी आता हे घर सोडून चालली आहे, तू माझ्यावरती गुंड सोडले होते ना, मला इथं राहायचं नाही आणि म्हणून तू असा वागला म्हणून तुझी सिंधू तुला सोडून गेली. असं बोलल्याबरोबर राघवला या गोष्टीचा संताप होतो आणि राघव कृष्णाला म्हणतो की तू आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर निघ. आता बघूयात की राघवने कृष्णाला घराच्या बाहेर काढले म्हणून कृष्णा ते घर सोडून जाणार का आणि याचा फायदा ही मधू उठवणार. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.